हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना हॅपी दसरा, विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बघणार आहोत दसरा स्पेशल मेकअप लुक। अगदी जास्त हेवी मेकअप लुक नाही करायचा, पण अगदी सोपा मेकअप लुक कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। साडीवरती किंवा कुठल्याही ट्रेडिशनल ड्रेसवरती तुम्ही हा मेकअप लुक करू शकता। ज्यांना अजिबात मेकअप नसेल येत त्यांना सुद्धा अगदी लगेचच हा मेकअप करता येईल असा आहे आणि मी त्या पद्धतीने सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर। आपल्याला स्किन प्रेप करून घ्यायची आहे, त्यासाठी लॅक्मेचं मॉइश्चरायझर मी इथे लावते। मी या सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, सो तुम्ही तिथून परचेस करू शकता। स्किन प्रेप करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। मॉइश्चरायझर नंतर मी यूज करणार आहे सनस्क्रीन। तर हे सनस्क्रीन जे आहे ते ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी नाही आहे, पण जर का तुम्हाला मॅट मेकअप करायचा असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन नका यूज करू, कारण की हे जे सनस्क्रीन आहे ते डीवी आहे। जर तुम्हाला थोडंसं ग्लोवी मेकअप करायचा असेल तर तुम्ही डीवी सनस्क्रीन यूज करू शकता, आणि जर का तुम्हाला मॅट मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही ऑइल फ्री असं कोणतंही सनस्क्रीन यूज करू शकता। जर आपला बेस चांगला असेल, म्हणजे आपण स्किन छान अशी प्रेप केली असेल तर आपला मेकअप खूप छान होतो। तुम्ही जर का मॅट मेकअप करत असाल किंवा मग बाहेर नसाल जात तर तुम्ही सनस्क्रीन स्किप केला तरी सुद्धा चालेल, पण मी आज थोडासा ग्लोवी मेकअप करते, सो म्हणून मग मी सनस्क्रीन अप्लाय केलेलं आहे। वाव, तुम्ही इथे बघू शकता किती छान असा ग्लो आलाय। सो ग्लोवी मेकअप साठी छान असं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे मस्ट आहे। नंतर आपण लावणार आहोत फाउंडेशन। तर फाउंडेशन साठी मी इथे लॅक्मेचं 9 to 5 हे फॉरएव्हर मॅट वाला जे फाउंडेशन आहे ते यूज करणार आहे, आणि याच्यामध्ये आहे फाउंडेशन प्लस नायसिनामाइड, सो आपली स्किन हायड्रेट ठेवण्याचं पण हे काम करतं। आणि ह्याची जी शेड आहे ती आहे W180 वॉर्म नॅचरल, ही माझी शेड आहे। तुम्ही तुमच्या स्किन टोन प्रमाणे शेड चूज करू शकता। फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला ब्युटी ब्लेंडरने ते छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे। घासायचं नाहीये किंवा असं स्प्रे असं नाही करायचं, आपल्याला डॅब डॅब करत छान असं फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचं आहे। फाउंडेशन नंतर मी अप्लाय करणार आहे मायग्लॅमची हे सुपर सिरम कन्सिलर लावणार आहे। ह्याची जी शेड आहे ती आहे 201 and फॉन, आणि हे कन्सिलर खूप छान आहे। आणि इथे थोडंसं आपल्या नाकावरचं असं थोडंसं हायलाइट करण्यासाठी जर तुम्हाला कुठे पिंपल वगैरे आला असेल तर तिथे पण तुम्ही हे अप्लाय करू शकता, म्हणजे पिंपल हाईड करण्यासाठी। ओके, सो आता लगेचच आपण कन्सिलर पण ब्लेंड करून घेऊया। हेच कन्सिलर आपल्याला थोडंसं आपल्या आयलिड्स वरती लावायचं आहे, म्हणजे मग आपण जेव्हा आयशॅडो लावू तेव्हा ते छान असं दिसेल। मी कॉम्पॅक्ट लावणार आहे लॅक्मेची ही सुपर मॅट कॉम्पॅक्ट, आणि माझी जी शेड आहे याच्यामध्ये ती आहे मेलन। फक्त कन्सिलर आणि फाउंडेशन मला सेट करून घ्यायचं आहे, म्हणून मी कॉम्पॅक्ट लावते।
त्यानंतर आय शॅडोसाठी मी यूज करणार आहे स्विस ब्युटीची अल्टिमेट शॅडो पॅलेट. हिची जी शेड आहे ती 02 मधली शेड आहे आणि याच्यामधल्या सगळ्या शेड्स मला खूप आवडतात. स्पेसिफिकली जर का आपण ट्रेडिशनल मेकअप करतोय तर ही पॅलेट जी आहे ती खूप सुंदर आहे, कारण की याच्यामधले शेड्स जे आहेत ना ते सगळे ट्रेडिशनल मेकअपसाठी सूट होणारे असे शेड्स आहेत. तुम्ही बघू शकता काही मधले त्याच्यामधले मॅट आहेत तर काही ग्लिटर असे आहेत. सो मी आजसाठी यूज करणार आहे हा वाला, मीन्स माझ्या साडीला सुद्धा थोडासा मॅच होतोय. सो हा वाला शेड यूज करणार. वाव, तुम्ही कलर बघू शकता किती छान आहे. आणि मी याच्यामध्ये अजून थोडंसं ॲड करणार आहे की म्हणजे आता दसरा मेकअप लुक आहे तर थोडंसं चमकधमकता पाहिजे. सो माझ्याकडे ही जी मायक्लॅमची सोची आय शॅडो पॅलेट आहे त्याच्यामधला जो हा गोल्डन शिमर असा ग्लिटरचा जो शेड आहे तो मी फक्त इथे मध्ये लावणार आहे आणि बाजूला तो आपला जो थोडासा पिंकिश कलरचा होता तो. सो म्हणजे थोडंसं छान वाटेल. आणि हे जे आहेत ते खूप पिगमेंटेड आहेत. वा, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. म्हणजे साईडहून पूर्ण ते असं पिंकिश असा कलर आणि मध्ये फक्त मी ग्लिटर लावलेलं आहे. मीन्स ग्लिटर नाही, ॲक्च्युली ते शिमरी शेड आहे गोल्डन कलरची. ते एकदम छान वाटतं. तर इथे छान असे आय शॅडोज लावून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त दिसत आहेत. तर आता मी इथे इनर कॉर्नरला सुद्धा थोडासा असा जो हा शिमरी शेड आहे तो लावून घेते. तो खूप सुपर्ब दिसतो. स्पेशली जर का तुम्ही ट्रेडिशनल मेकअप करत असाल फेस्टिवलसाठी तर खूप छान दिसतं. सो मी इथे असा छोटासा ब्रश घेतलेला आहे त्याच्याने ती सुंदर दिसते ना. तर इथे आपण छान अशा आय शॅडोज लावून घेतलेल्या आहेत. तर आता मी आयब्रोज ज्या आहेत त्या थोड्याशा शेप मध्ये करून घेते. माझ्या आयब्रोज डार्क असल्यामुळे मी शक्यतो आयब्रो मेकअप एवढा नाही करत. फक्त मी त्यांना असं थोडंसं शेप मध्ये घेते म्हणजे ते दिसायला छान दिसतं. तर आयब्रोज पण झालेले आहेत. आता आपण लावूयात मस्कारा. तर मस्कारासाठी मी यूज करणार आहे हा स्विस ब्युटीचा मस्कारा. हा खूप छान आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये छान असा मस्कारा पाहिजे असेल तर स्विस ब्युटी म्हणजे परफेक्ट आहे. सो लेट्स गो. तर इथे आपण मस्कारा पण लावून घेतला आणि माझे आईज लगेचच किती ओपन अप असे वाटतात. तुम्ही बघू शकता. वाव, नाईस. सो मी आज इथे आयलायनर नाही लावलेला आहे. मी आयलायनर कधी कधी स्किप करते जर का ट्रेडिशनल आणि मिनिमल मेकअप ठेवायचा असेल तर. सो तुम्ही लावू शकता. आणि पण जर का आयलायनर लावलं तर अगदीच असं थिन लावा, अगदी जाड लावू नका, कारण की जाड आयलायनर ट्रेडिशनल मेकअप लुकसाठी ते चांगलं नाही वाटत. सो या, ओके. तर इथे आपला आय मेकअप झालेला आहे आणि खूप सुंदर असं वाटतं. मेन म्हणजे साडीला एकदम छान आणि सुंदर असा मॅच होतो. त्यानंतर ब्लशसाठी मी इथे यूज करते शुगर पॉपचं हे ब्लश. ह्याचा जो शेड आहे तो आहे 01 रोज. हे खूप पिगमेंटेड आहे पण. सो ह्याचं असं थोडंसं घेऊन एक्स्ट्रा प्रोडक्ट जे आहे ते काढून टाकायचं आणि मग बघितलं, खूप पिगमेंटेड आहे त्यामुळे अगदी जपून हे लावावं लागतं.
जर तुमचं ब्लश जास्त असं झालं, समजा डार्क असं झालं, तर थोडंसं तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरनी त्याला सेट करू शकता. सो घाबरून जायचं काही कारण नाही. पण काय आहे की असे पिगमेंटेड ब्लश जे असतात ते आधीच आपण थोडेसे जपूनच लावायचे. तर सगळं झालेलं आहे. आता फक्त लिपस्टिक राहिलेली आहे. लिपस्टिकसाठी मी इथे यूज करणार आहे शुगर पॉपची ही लिपस्टिक. हिची जी शेड आहे ती आहे बेरी बॉस्ट. खूप सुपर्ब अशी शेड आहे आणि ही पण मी वन स्वाईप मध्ये अगदी लगेचच ही अप्लाय होते. तर तुम्ही इथे बघू शकता ही शेड किती सुंदर आहे. मला ही शेड खरंच खूप आवडते आणि शुगर पॉपची एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये लिपस्टिक आहे आणि ही मॅट आहे थोडीशी. सो दिसायला ती खूप सुंदर दिसते. तुम्हाला जर का ग्लॉसी लिप्स पाहिजे असेल तर त्याच्यावरून तुम्ही लिप ग्लॉस जरी लावलात तरी सुद्धा चालेल. वाव. तर इथे आपला मेकअप लुक झालेला आहे. अगदी मिनिमल ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे. अगदी जास्त हेवी मेकअप लुक मी नाही केला आहे कारण की दसऱ्याच्या वेळेस खूप धावपळ पण असते आणि ट्रेडिशनल मेकअप करायचा आहे. पण अगदी जास्त टिपिकल नको आहे. तर साधा सिंपल मिनिमल थोडासा ठेवला तर अजूनच तो छान दिसतो. सो तुम्ही इथे बघू शकता आपला मेकअप लुक तर झालेला आहे. चला तर मग थोडीशी ज्वेलरी घालून घेऊया. तर गळ्यातल्यासाठी मी आज हे वेअर करणार आहे. सिंपल आहे. सो एकदम सिंपल आणि छान असं दिसतंय हे. इयरिंग साठी मी हे इयरिंग्स घालणार आहे. बँगल्स साठी मी आज या बँगल्स घालणार आहे. वाव. साडीला थोड्याशा अशा मॅच पण होत आहेत. त्यानंतर टिकलीसाठी छान अशी चंद्रकोर. परफेक्ट. तर इथे आपला हा छान मस्त असा दसऱ्यासाठीचा ट्रेडिशनल मेकअप लुक झालेला आहे आणि किती मस्त वाटतं तुम्ही बघू शकता. अगदीच जास्त हेवी मेकअप लुक मी नाही केलेला. सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की खूप छान दिसतो. आणि जर का तो ट्रेडिशनल आणि साडीवरचा असेल तर शक्यतो सिंपल शेड्सच यूज केलेले आहेत. अगदीच जास्त व्हायब्रंट कलर्स आपल्याला अशा ट्रेडिशनल मेकअप लुकला नाही यूज करायचे आहेत. सो वाव बघू शकता. तुम्हाला जर का हा दसरा स्पेशल मेकअप लुक आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला. आणि या दसऱ्याला तुम्ही सुद्धा हा असा सिंपल आणि सुंदर असा मेकअप लुक नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना जमेल अशा काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा धनश्री शिंदेला सबस्क्राईब करा. त्यासोबतच माझा अजून एक चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून. तिथे मी छान झणझणीत चमचमीत आणि मस्त अशा रेसिपीज अपलोड करते. सो तो धनश्रीज किचनचा चॅनल सुद्धा नक्की चेक करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी. बाय.